श्री स्वामी समर्थ. माझ्या यूट्यूब फॅमिलीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे. मी आज उडदाची डाळ आणि मुगाची डाळ याचे पापड करणार आहे. छान होतात त्याचे पापड. त्यासाठी मी सेम प्रमाणात डाळ घेत असते. आता ही उडदाची डाळ घेतली आहे, निवडून घेतली आहे चांगली आणि ओढणीने चांगली स्वच्छ पुसून घेतली आहे त्याला. आता ही डाळ मोजून घेतली आहे बघा. एक डबा भरभरली आहे आपली उडदाची डाळ आणि ह्याच डब्याने आता मी मुगाची डाळ मोजून घेणार आहे. सेम प्रमाणात डाळी घ्यायच्या. ही मुगाची डाळ घेतली आहे, ही पण मी चांगली स्वच्छ निवडून घेतली, ओढणीने चांगली स्वच्छ पुसून घेतली आणि आता ह्या डाळी मी गिरणीमधून दळून आणणार आहे. सेम प्रमाणात घेतल्या दोन्ही पण डाळी. आता मी त्या एकत्र करणार आहे दोन्ही पण डाळी आणि बारीक पीठ दळून आणायचं ह्या डाळीचं छान पापडाचं. आता एकत्र करून घेतल्या. हे पापड आपले चांगले घरात बसून मस्त होतात. पीठ आणलं आहे दळून बारीक. ह्या पापडासाठी उन्हाची गरज नाही आहे, काहीच नाही. आपलं फॅनच्या हवेखाली पण हे पापड आपले छान वाळून जातात. थोडंसं गरम पाणी करून घेतलं आहे. पापड मसाला घेतला आहे. आता मी तो चाळून घेणार आहे याच्यामध्ये आणि जो वर उरतो आहे ना ते जाडसर ते खलबत्त्यात थोडं कुटून घ्यायचं. हे थोडंसं जाड मिरे उरतात ना ते खूप जाड असतात म्हणून थोडेसे खलबत्त्यात कुटून घेणार आहे. आता हे पाणी घेतलं होतं मी, हे तांब्याने मी अर्धा तांब्या पाणी घेतलं होतं. तितकं पाणी मला लागलं बरोबर 1 किलो पिठाला. पाणी गरम आहे का बघितलं. खूप गरम पाण्यामध्ये मी मसाला नाही टाकला, थोडंसं कोमट होतं पाणी. आता सगळा मसाला मी याच्यामध्ये कालवून घेणार आहे. पापड मसाला पूर्ण कालवून घ्यायचा ह्या पाण्यामध्ये. तोपर्यंत आता हे मसाला चांगला आपला कालून झाला आहे. पीठ आता एकदा चाळून घेऊ आपण. हे कसं होतं आहे कधी कधी याच्यात मुगाची डाळ वगैरे राहिली का मग ती निघून जाते, त्याच्यामुळे मी हे पीठ चाळून घेत असते कधी पण. हे पीठ कसं आपण रात्री पण मळून ठेवू शकतो आणि सकाळी पण याचे पापड करता येतात किंवा सकाळी पण मळून आपण दुपारी पण याचे पापड करू शकतो. त्याच्यामुळं हे पापडासाठी खूप छान आहे की सकाळीच उठून टेरेसवर जायची गरज नाही, डब्याची गडबड परत पापडाची गडबड असं होत नाही. मी आता हे पीठ सकाळीच मळून घेतलं आणि दुपारी पापड करून घेतले. बघा मुगाची डाळ थोडीशी राहिली होती त्याच्यामध्ये. आता ह्या पापडाला मी 2 किलो पीठ आहे पण अर्धच आता पीठ मी घेणार आहे याच्यामधलं, कारण मला पूर्ण पापड नाही करायचे ना, त्याच्यामुळं आता अर्धे पीठ घेणार आहे आणि अर्धं नंतर करणार आहे. त्याच्यामुळे 1 किलोची करणार आहे आता पापडाची. आता हे पीठ आता अर्धं काढून घेते आणि नंतर मी पीठ मळून घेणार आहे त्याचं. बघा अर्धं असं इकडचं पीठ आहे ना काढून घेते आता ताटामध्ये. तेवढंच आता पापड करायचे आहे मला. ताटाला मी तेल लावून घेत असते, कारण ना अजिबात मग चिटकत नाही कधी पण. आणि तुम्ही पण करून बघा असं. हाताला पण तेल लावून घेते आणि ताटाला पण तेल लावून घेते. ही एक छान टिप्स आहे बघा खरंच. आणि खूप तेल नाही लावायचं असं की आपल्या पापडाला खूप वास येणार असं नाही लावून घ्यायचं. थोडं ताटाला तेल लावायचं आणि हाताला तेल लावायचं. त्यांनी काय होते आपल्या हाताला पण असं खूप चिकट चिकट वाटत नाही. पीठ पण आपल्याला खूप छान मळता येतं आणि ताटाला पण असं खूप पीठ आपलं चिटकत नाही. नाही तुम्ही तेल नाही लावलं ना पापडा खाली आपलं ताटाला पण खूप पीठ चिटकतं. करून बघा तुम्ही असं आणि छान पीठ आपल्याला पण पीठ खूप छान मळता येतं. त्याच्यामुळे मी कायम असंच करत असते नेहमी आणि खरंच फरक पडतो. आणि आता हे थोडं थोडं पाणी घेऊन हे पीठ मळायचं. एकदम जरा आपण मळून घेतलं नाही पीठ तर पातळ व्हायला नको असं. त्याच्यामुळं हळूहळू थोडं थोडं पाणी घेत घेत मी हे पीठ मळून घेणार आहे. कारण हे पीठ असं घट्टसरच आपल्याला करायचं असते, पातळ नसतं करायचं. त्याच्यामुळं हळूहळूच करायचं. थोडं थोडं पाणी घ्यायचं आणि पीठ मळून घ्यायचं. घट्टसर असं आपलं हे पीठ झालं पाहिजे. पापड मग छान होतात ते आपले, चवदार पापड होतात त्या पिठाचे, खूप मस्त होतात. हे बघा असा घट्टसर असा उंडा मी मळून घेतला होता. आता हा मी एका कॅरीबॅगमध्ये ठेवणार आहे आणि इडली पात्रामध्ये मी हा एका कॅरीबॅगमध्ये ठेवून म्हणजे
इडलीच्या पात्रात मी हा ठेवून दिला. म्हणजे डब्यात ठेवला तरी चालतो. मी इडली पात्राच्या डब्यामध्ये आपला हा ठेवून दिला. माझी पूर्ण कामं आवरून घेतली आणि नंतर मी हे असं ठेवून दिलं होतं बघायला पॅक. कामं सकाळी सकाळी मळून घेतला होता आणि याच्यामध्ये मी ठेवून दिला होता. आता कामं झाले माझे सगळे. आता हा पीठ मळलेलं हे काढून घेतलं. आता याला आपल्याला कुटावं लागेल, थोडंसं कुटून घ्यायचं. जितकं आपण पीठ कुटणार ना तितके आपले पापड खूप मस्त होतात, चविष्ट होतात एकदम. मुसळीला मी तेल लावून घेतलं. तुमच्याकडे जर वरोटा पाटा असेल ना त्याच्यावर कुटायचं, खूप छान कुटला जातो त्याच्यावर हा उंडा. पण आता माझ्याकडं नाही आहे वरोटा पाटा, म्हणून मी असं करते. आणि नाहीतर खलबत्त्यात पण कुटून घेतलं चालते, आपलं पोलपाटवर कुटून घेतलं तरी चालते. कशावर पण कुटून घ्या त्याला 15-20 मिनटं. जर असं कुटलं नाही ना मग पापड नाही आपले चांगले होत. त्याच्यामुळं कुटायचंच, चांगलं कुटून घ्यायचं त्याला. बघा उंडा आपलं छान मऊसूत होतो. मग असं कुटून घेतलं ना चांगलं, मग आपला उंडा खूप छान होतो. त्याच्यामुळे हे कुटून घ्यायचं. आता मी थोडासा त्यातलाच गोळा काढून घेतला. आता मला याच्या लाट्या करायच्या आहे म्हणून, आणि हा चांगला परत एकदा मऊसूत असा मस्त कुटून घेते आणि त्याचा गोळा करते असा गोल गोल. पीठ लागते म्हणून पोलपाटला आता तेल लावते थोडंसं, ते चिटकू नये म्हणून. अशी गोल हे करून घेतलं, त्याचं गोल गोल करून घेतलं लाट्या करण्यासाठी. किती मऊसूत झाले बघा आपला उंडा. आता त्याच्या मी लाट्या पाडून घेणार आहे. तुम्ही सुरीने जरी पाडल्या ना लाट्या तरी चालतात. मी दोऱ्याने पाडून घेणार आहे. आता सगळ्या लाट्या पाडून घ्यायच्या. अशा पेढ्यासारख्याच लाट्या दिसतात छान. आपल्या अशा सगळ्या लाट्या एकदा पाडून घ्यायच्या आणि मग त्याच्या आपण पापड लाटायची, ह्या लाटायची. दरवर्षी उन्हाळ्यामध्ये काही माझ्याकडून झालं नाही झालं तरी मला काही फरक पडत नाही, पण हे पापड नाही झाले तर मला करमतच नाही. हे प्रत्येक उन्हाळ्यात मी पापड करते, म्हणजे करतेच आवर्जून. असं एकही उन्हाळा जात नाही की हे पापड मी केले नाही. मला हे पापड करायला पण आवडतात, खायला पण आवडतात. त्याच्यामुळे मी हे पापड करतच असते. प्रत्येक उन्हाळ्यात करते. सांडगे, हे पापड दरवर्षी असतातच माझे. साबुदाण्याची पळी पापड. आणि ह्या पापडाला त्रास काहीच नाही आहे. मस्त घरात बसून करायचे असतात. गॅस पण लागत नाही, शिजवायचं नाही, काहीच नाही. आणि हे जरी पीठ राहिलं ना तर ह्या लाट्या जरी राहिल्या अर्ध्या, आपले पापड करायचे राहिले तरी आपण याचे पापड दुसऱ्या दिवशी पण करू शकतो. ह्या लाट्या काही खराब होत नाही. हे पीठ डब्यामध्ये ठेवून द्यायचं, काहीच होत नाही. त्याच्यामुळं आपल्याला जेव्हा वेळ असेल तेव्हा पीठ मळायचं आणि पापड करायचे. काही जणांना असं वाटतं मुगाची डाळ टाकली म्हणजे पापड लाल होतो, पण नाही होत लाल. मुगाच्या डाळीने पण पापड नाही लाल होत, छान होतात पापड. हे बघा पेढ्यासारख्याच झाल्या आपल्या सगळ्या लाट्या. अशा सगळ्या लाट्या करून घ्यायच्या आणि आता एक एक पापड मी लाटून घेणार आहे. झाकून ठेवायच्या त्या लाट्या पण सगळ्या डब्यामध्ये, आणि जेवढ्या आपल्याला लागतात तेवढ्या घ्यायच्या. थोडंसं तेल लावलं. तेलाचा वापर बघा मी जास्त कुठंच केलेला नाही आहे. फक्त कुट्टांना केला, ताटाला लावलं तेवढं केलं आणि पोलपाटवर लावलं होतं. त्याच्यामुळं काही आपल्या तेलाचा वास वगैरे यायचा काही प्रश्नच येत नाही पापडाला. आणि थोडंसं पीठ लावून घ्यायचं, जास्त नाही पीठ लावायचं. आपला पापड लाटता येईल असं. आणि असं पातळ पापड आपल्याला लाटून घ्यायचा मस्त. जशी साईज पाहिजे आपल्याला, मोठा छोटा आपल्याला जसा आवडतो तसा लाटून घ्यायचा पापड आपण. मोठा करायचा असेल मोठा करा, छोटा करायचा असेल छोटा करा. मी असा मध्यम साईजचा लाटून घेतला आहे. आणि पातळ लाटायचा. बघा किती पातळ झाला आहे तो पापड बघा. आता असे सगळे पापड लाटून घेणार आहे मी आणि साडीवर टाकायचे. नाहीतर आपण ह्याचे पापड करतो ना मेन कापड, ते त्याच्यावर टाकले तरी चालतात. घरातच टाकायचे, याला काही बाहेर जायची गरज नाही आहे. फॅन लावायचा, हवेशीर आपले सगळे पापड करून सगळे पापड असे लाटायचे, सगळे टाकायचे. एक 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 पापड मी आता सगळे टाकून घेणार आहे साडीवर.
असेच लाटायचे सगळे. आणि अर्धा एक तास लागतो ते पापड आपले सुकायला. लक्ष ठेवायचं पापड आपला असा वाकड पण झाला नाही पाहिजे. आता सगळे पापड असेच आपण लाटून घेऊया आणि साडीवर वाळत घालणार आहे. मी घरामध्येच टाकणार आहे. जितका आपल्याला पापड पातळ लाटता येईल ना तितका लाटायचा. आणि याला मी पापडाचा लाटणं पण घेतलेलं नाही आहे, घरातलंच आहे. पोळ्या करायचं येतात त्यांनी पण पापड लाटायला, छान लाटल्या जातात. जर आपल्याकडे लाटणं नसेल तर पोळ्याच्या लाटण्याने पण आपण हे पापड लाटू शकतो. म्हणजे असं काही नाही की याला पापडाचंच लाटणं पाहिजे, असेल तर चांगलं, आणि नसलं तरी पोळ्याच्या लाटण्याने पण आपण हे करू शकतो, चपात्याच्या लाटण्याने. ह्या साईजचेच मी सगळे पापड करून घेतले आता आणि साडीवर वाळून घेतले. हे असे अर्ध्या तासाने त्याला गोळा करायचे. जसे जसे ते सुकल्यासारखे होतात हे बघा, असे तसे गोळा करून घेणार आहे मी आता. एकावर एक सगळं ठेवून घ्यायचे, पूर्ण पापड, सगळे पापड असे गोळा करायचे. आता घरामध्येच सुकून घेतले मी. हे असे जितके हडकले सुकले ते पूर्ण गोळा करायचे. हे बघा, कलर पण किती छान आला होता पापडाला, खूप मस्त झाले होते पापड. हा असे वाकडे होतात बघा. आपण जर थोडा वेळ लावला ना त्याला उचलायला तर वाकडे व्हायला सुरुवात होऊन जाते. त्याच्यामुळे ना पटकन गोळा करायचे पापड, म्हणजे लक्षच राहू द्यायचं. थोडं आपलं लक्ष नाही राहिलं की असे वाकडे होतात मग ते पापड. हे असे सगळे गोळा करून घेतले. थोड्या वेळ हवेशीर ठेवायचे, नंतर त्याला ऊन द्यायचं थोडंसं. माझे अजून अर्धे राहिले, मी नंतर सगळे झाल्यावर एकत्र ऊन देणार. पापड भाजून बघितले, अजिबात लालसर झाले नाहीत, काहीच नाही, खूप छान झाले होते. संध्याकाळी मस्त वाळले होते ते पापड, भाजून घेतले थोडेसे. बघा किती छान पिवळा धम्मक पापड झाले आपला मस्त. सगळे असे पापड भाजून घेतले हे, आणि काही तळून पण घेतले तेलामध्ये. किती छान झालं आहे, कलर पण किती मस्त आला आहे. असे काही तळून घेतले, तो पण पापड बघा किती छान झाला आहे. आणि हे काहीच नाही, वाळतात हे लगेच, फॅनखालीनं पटकन सुकतात. आणि तो सगळे पापड मी आता करून घेणार आहे. आणि त्याला ऊन द्यायचंच मात्र, असे राहत नाहीत ते, असे नाही ठेवता येणार ते डब्यामध्ये, थोडंसं ऊन त्याला द्यावंच लागतं. सगळे पापड नंतर थोडेसे उन्हामध्ये ठेवायचे वाळवायला, जास्त वेळ नाही ठेवायचे, थोडंच ऊन द्यावं लागतं या पापडांना. थोडं अर्धा एक तास आपलं ठेवायचे आणि लगेच घरात आणायचे. लगेच तिथे एका साईडने वाळत घालायची आणि लगेच गोळा करून घरात घेऊन यायची. कसे झाले माझे पापड ते पण मला सांगा. आणि तुम्हाला माझी पापडची रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट पण करा. माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. हे असे भाजलेले पापड आणि हे तळलेले पापड.